तर 7 सदस्य उभे राहायचे. त्याच्यामुळे 7 सदस्य लागणारे ते बरोबर आहे, परंतु आधी ते मांडतील आणि मग त्यांनी मागितल्यावर परवानगी मी देईन. त्या 7 सदस्यात कुठल्याही बाजूचे सदस्य असू शकतात असं आहे. चला बोला दरेकर. सभापती महोदय, 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी तालुका जामखेड येथे विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य, या सभागृहाचे सन्माननीय सभापती आणि महाराष्ट्र विधान परिषद व विधान परिषदेचे सभागृह यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करून विधान परिषद सदस्य, सभापती, महाराष्ट्र विधान परिषद आणि सभागृहाचा एकूणच संपूर्ण विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग केलेला आहे. आणि सभापती महोदय, या निमित्तानं सूर्यकांत मोरे यांनी केलेली बेजबाबदार वक्तव्य, किंबहुना या ठिकाणी सभागृहाची अवमान करणारी वक्तव्य मी आपल्यासमोर या ठिकाणी सभापती महोदय मांडू इच्छितो. सभापती महोदय, विधान परिषद सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांबद्दल असं म्हणाले महोदय की तांबड्या रंगाच्या बिल्लावाल्याला कोणी विचारत नाही व हिरव्या रंगाच्या बिल्लावाल्याला लगेच बसा म्हणतात. सभापती महोदय, अर्थातच विधान परिषदेच्या लाल रंगाच्या बिल्ल्याला धारण करणाऱ्या सर्व विधान परिषद सदस्यांचा या वक्तव्यामुळे सभापती महोदय अवमान झालाय. विधानसभेपेक्षा विधान परिषदेच्या सदस्यांना कमी लेखले जाते अशी अत्यंत चुकीचे, असत्य व विधान परिषदेच्या सभागृहाच्या प्रतिष्ठेला व गरिमेला बाधित करणारे वक्तव्य हा विधान परिषद सभागृहाचा विशेषाधिकार भंग व अवमान सभापती महोदय या सूर्यकांत मोरेंनी केलेला आहे. सभापती महोदय, विधान परिषदेचे संविधानाद्वारे निर्माण झालेले सभागृह व त्यातील सदस्यांची नेमणूक, सदस्यांची पार्श्वभूमी, सदस्यांचं व्यक्तिमत्व, सदस्यांची विधान परिषदेवरील नियुक्ती प्रक्रिया या एकूणच बाबी संदर्भात अतिशय आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य करून सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांचा या ठिकाणी विशेषाधिकार भंग व अवमान सभापती महोदय करण्यात आलेला आहे. माननीय सभापतींचे काम हे केवळ सभागृहातील मतदानाची मोजणी करणे एवढेच आहे. असे वक्तव्य करून माननीय सभापती हे सभागृहामध्ये विविध संसदीय आयुधांच्या संदर्भात करीत असलेल्या कर्तव्यांबद्दल, निर्णयांबद्दल व एकूणच माननीय सभापती यांच्या सभागृहातील कामकाजाबद्दल अतिशय गंभीर अशी टीका टिप्पणी केल्याने माननीय सभापती व सभागृहाचा अवमान सभापती महोदय या ठिकाणी झालाय. माननीय सभापती करीत असलेल्या सभागृहाच्या घटनात्मक कर्तव्यांबद्दल व कामकाजाबद्दल नुसतं आपलं फिरायचं लवाजमा मागे पुढे घेऊन असे माननीय सभासदांच्या एकूणच कामकाजाच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करीत त्यांच्यावर आरोपात्मक विधाने करून त्यांच्या कामकाजावर